अवघ्या 1 तासामध्ये आपण ह्याच्या आईला यो पण आहे ना ती तशी आहे इकडून कोण आला. तर भावांनो टाईम झाला आहे रात्रीचे 11:15. आपण चौकला थांबलो आहे. आपला एक पार्टनर आहे सूरज, तो पनवेलवरून येतो आहे, तर त्याच्यासाठी आम्ही इथे वेट करत थांबलो आहे. राहुल, सतीश, मी तिघंजण आत्ता आम्ही इथे वेट करतो आहे. आणि त्या एका पार्टनरचा तो म्हणजे सूरज. तर भावांनो आपला जो ट्रेक होणार आहे ना तो होणार आहे मृगगडला. तुम्ही कसे तिथे पोहोचू शकता, म्हणजे गाड्यांची व्यवस्था आहे की नाही आहे वगैरे वगैरे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये आपल्या बघायला मिळणार आहे. तर ब्लॉग पूर्ण नक्की बघा. व्यवस्थित प्रॉपर पोचल्यावर तुम्हाला सांगतो. आणि हा बघा आपला चौथा पार्टनर आलेला आहे समोर सूरज. पाहुणा टाइम तुम्ही बघू शकता झालाय 12:30. जांभूळपाडा जे गाव आहे ना तिथे जस्ट पोचलोय. तिथून ना आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. तर इथून आपल्याला डायरेक्ट भेलीव गावापर्यंत जायचं आहे. तर इथपर्यंत तुम्ही कसं याल तुम्हाला मी एकदा व्यवस्थित रूट एक्सप्लेन करतो. मागे काय तुम्ही बघू शकता उद्या जो होळीचा आपला सण आहे तर त्याच्यासाठी तयारी चालू आहे त्यांची. लाकडं वगैरे गोळा करतायत. तर सगळ्यात आधी तुम्ही पाली फाट्यावर या. तिथून 20 किलोमीटर अंतरावर जांभूळपाडा एक नावाचं गाव लागतं. हे बघा इकडून तुम्ही आलात ना पाली फाट्याकडून तर 20 किलोमीटर अंतरावर तुम्हाला इथे एक ब्रिज दिसेल. आणि हा ब्रिज क्रॉस करून तुम्ही पुढे आलात ना तर तुम्हाला हे बघा आपल्याला राहुल मदत करतोय आपली. हा तुम्हाला बोर्ड इथे दिसेल. हा बोर्ड आहे जांभूळपाडा गावामध्ये. आणि इथून तुम्ही लेफ्ट मारून सरळ भेलीव गावाकडे जाऊ शकता. ही बघा ही ती कमानी. आणि आम्हाला समोरच दिसलंय ते महाराजांचं भव्य आणि सुंदर असं स्मारक. ही आपली पहिली गाडी, ही दुसरी गाडी. आणि आपण ना भेलीव गावाच्या फेमस अशा मंदिरामध्ये पोहोचलोय. टेंट गेला मागत नाही पोरा कसा वाचा दिसत नाही का तुला. पहाटेचा 1 वाजलाय आणि आपण ट्रेक चालू केलाय. जी शॉकचा जरा शो ऑफ करतोय. क्या 9,000 10,000 का. आपण आता ट्रेक चालू केलाय 1:15 वाजता पहाटेचे. तर पाहूयात टॉपला आपण किती वाजता पोहोचतोय ते. पहिले आम्हाला असं वाटलं की आम्ही फक्त 4 जण या ट्रेकसाठी आलोय, पण नाही. हे बघा 1 2 3 4 एवढे पार्टनर आमच्या सोबत आहेत. तर आम्हाला काय भीती ले भाई. आता काढला फोटो आता हे बघा टाइम काय हात काढ सांगता 1:27 PM AM. आणि वर टाइम झालाय विकायचे. तुम्हाला सांगितलं मी आपला जो ट्रेक होणार आहे तो होणार आहे मृगगड किल्ल्यासाठी. ॲज युजल म्हणजेच नेहमीसारखं आपण रस्ता भटकलोय. सतीश म्हणतो ट्रेक आपण नाईटलाच करायचा. सतीश भाई तुला आता फेमस करणार मी. त्याला काय बोललो की भाई आपण ना पहाटे चढू 3-4 वाजता व्यवस्थित जाऊ. नाही आपण ट्रेक नाईटलाच करायचा आहे भाई. ओके काही प्रॉब्लेम नाही. अँड मृगगड इज नॉट फॉर बिगिनर्स. हा टायटल टाकायला काही हरकत नाही आहे, कारण रस्ता खूप जास्त खडतर आहे. याच ठिकाणी जर आम्ही दिवसा आलो असतो ना तर आम्हाला वाटत नाही की रस्ता शोधण्यास आम्हाला एवढा वेळ लागला असता. 2 वाजलेत मित्रांनो. 1 वाजता आपण चढायला चालू केलेलं. फायनली एका डेड एंडला येऊन पोहोचतो. तुम्ही मागे बघू शकता पूर्णपणे सरळ असा कातळ्या. आणि हा आमचा पार्टनर बोलत होता की ट्रेक नाईटलाच करायची. माझ्या हिशोबात काय 100% आम्ही रस्ता चुकलोय. मी तर बोलतो खालीच जाऊया. मी तुम्हाला बोलतोय का एकदम खालीच चला. ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. चल किती माहिती आहे का 1 तास वेस्ट गेला ना आपला चालते काय प्रॉब्लेम नाही. 2:30 वाजलेत. आम्ही परत एकदा वर जाऊन खाली आलो. थोडा टाइम एक्स्ट्रा घेऊन परफेक्ट अशा रूटवर लागलेलो आहोत. हा बोर्ड लागत नसेल तर मित्रांनो तुम्ही टेकडीपासून खाली खाली उतरत जा. जो प्लेन रस्ता होता ना तो ऑलमोस्ट संपलेला आहे. आणि आता फक्त आणि फक्त चढाई बाकी राहिलेली आहे. तर मला आतुरता आहे त्या चिमणी क्लाइम्बची. चौथा मी मला तरच वाटलं. आणि ना सतीश अचानक बोलला प्रसाद मागं. हे बघा यांचे डोळे चमकले. तर थोडीशी हवा टाईट झालेली. तर भावांना फायनली चिमणी क्लाइम्ब पर्यंत पोहोचलोय आपण.
चिमणी क्लाइंब जी आहे ना ती सक्सेसफुली कंप्लीट केली आहे. जर चिमणी क्लाइंब बघायची असेल ना तर बघून घ्या. आता वरती घे असते घे वरती घे वरती घे असते. ओके. दिसायला जरी सोपी वाटत असली ना तर भाई सोपी नाहीये, कारण आम्हाला फ्लॅश मोबाईल सगळं हातातलं ठेवून दोन्ही हात दगडाला लावून चढायला लागले. तर अशा प्रकारचे काही पॅच होता. तर इथून वर आलोय आणि इथून वर आलो ना तर आपल्याला 2 रस्ते दिसत आहेत. हा बघा इथे एक ॲरो दिलाय, तो आपल्याला कुत्रा आपल्याला तिकडे घेऊन चाललाय. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण पायऱ्यांची सुरुवात केलेली आहे. आणि समोरच सगळ्यात पहिले आपलं दर्शन जे होतं ना ते पादुकांचं दर्शन होतं. या इथे पादुका कोरलेल्या आहेत. अरे हो हे बघ आहेत. आरामात जा, काही काही नाहीये. फक्त पहिल्या पॉइंट पर्यंत पोहोचायचे आपल्याला व्यवस्थित. तुला उभा राहायला जागा भेटेल अशा जागेवर थांब फक्त. ओके. तू डोक्यात बघून चालू नको भाई. सब ब्लॉग में गणपतीची मूर्ती दिसली आहे पूर्णपणे आहे ना दगडामध्ये एका कातळामध्ये कोरलेली आहे. सेम कलावंती सारख्या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. हरिहरगड म्हणा, कलावंती दुर्ग म्हणा किंवा गोरखगड बोला, असा काहीसा रस्ता इथून. या पायऱ्या आहेत, एवढीच जागा आहे, खाली पूर्णपणे दरी आहे. आणि या जागेवर ना हा असा एक पॅच आहे जिथे तुम्हाला ना एका बाजूला पूर्णपणे तोल सावरून जावं लागतं. ते ना ठिकठिकाणी असे धरण्यासाठी खाच्या स्लॉट असे बनवून ठेवलेले. त्याच्यामुळे तुम्हाला ना जाताना त्या गोष्टीची ना खूप जास्त मदत होणार आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले टाईम दाखवतो. 3:30 झालेत. 1:15 आपण ट्रेक चालू केला. 2:15 पर्यंत आपण रस्ता भटकलो. 2:30 वाजता परत आपण म्हणजे ऑलमोस्ट स्टार्टिंग पॉईंटला आलो. आणि अवघ्या 1 तासामध्ये आपण आईला यो पण आहे ना मी म्हणतो ती तशी आहे. इकडून कोण आला. सप्तशृंगी देवीचं मंदिर जे काही आम्हाला एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवायचं आहे ते सगळं तुम्हाला सकाळी बघायला मिळेल. आता सगळ्यात आधी ना आपण टेंट लावायला जागा शोधूयात, कारण टाइम खूप जास्त झालाय. जेवायचं काय ते खायचं वगैरे बघून घेऊ आणि आराम करू. वी आर ऑलमोस्ट देअर बडी, वी आर ऑलमोस्ट देअर. डॉट 3:45 वाजता आपण मृगगडाच्या टॉपवर पोहोचलो. हे मंदिर आहे जिथून आपण आपल्या ट्रेकला सुरुवात केली. आणि तब्बल 1:15, 2:15, 3:15, 4:15 ना 2:30 ते 3:45 तासामध्ये आपण टॉपला आलोय. त्याच्यापैकी 1 ते 1.25 तास आपला असाच वेस्ट गेलाय रस्ता चुकल्यामुळे. आणि तिथून फक्त आणि फक्त 1 तासामध्ये आपण टॉपला पोहोचलोय. 1.25 तासामध्ये पकडा. गाईड आमचा तुझी मोबाईल उतरला का? तू उतरवला नको उतरला बोलू. तुम्ही बघू शकता खायचं आपलं केळी आणलेत, थोडं कोल्ड्रिंक घेऊन आलोय. त्याच्यानंतर कुठे जिम जॅम. हा जिम जॅम इथे जिम जॅम है. ये इधर जिम जॅम है. इधर थोड़ा मैंने केक लाया है. सब वेज है, नॉन वेज कुछ नहीं है. आणि मेन भावा प्रेम भावा, तुझ्या या गोष्टीने लय मदत केली आपल्याला, तर थँक्यू सो मच. इथं हा सेटअप आहे आपला. माझी बॅग, माझा टेंट, त्याच्यानंतर ट्रायपॉड, त्याच्यानंतर मोबाईल, त्याच्यानंतर फोटोग्राफर. 1 मिनिट. आणि आता तुम्हाला याच्या मागे रिझल्ट बघायला भेटतील. पाच वाजलेत भावांनो. इथे एक टेंट लावलाय आणि समोरच दुसरा टेंट आहे आपला, त्याच्यामुळे 3 जण आहेत. आणि आपल्या या टेंटमध्ये मी एकटा झोपतोय. मी बोललो भाई सोबत या, पण नाही सोबत यायला कोण मागं नाही माझ्या का. ठीक आहे भाई, थांबा थांबा. आमची रील बनायला येतलं. 7:45 झालेत. व्यवस्थित झोपलो आपण आपल्या टेंट मध्ये. वारा बिरा आला नाही. डोअर पॉकेट येते ते बंद करूनच झोपलेलो. सुंदर असा सनराईज झालेला आहे. याचा टाइमलॅप्स तुम्हाला याच्या आधीच्या क्लिप मध्ये बघायला मिळाला असेल. आणि जर मृगगडला तुम्हाला यायचं असेल ना, तुम्हाला रूट मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करतो. सगळ्यात आधी तुम्हाला खोपोलीच्या पाली फाट्यावर यावं लागेल. पाली फाट्यावरून 20 किलोमीटर पुढे परळी हे गाव लागेल. त्या परळी गावाच्या पुढे
500 मीटर गेल्यावर तुम्हाला जांभूळपाडा हे गाव लागेल. जांभूळपाड्याची जी कमानी तुम्हाला दिसली ना तिथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. तर जांभूळपाडा गावापासून हे समोरचं भेलीव जे गाव आहे ना ते ऑलमोस्ट 6 किलोमीटर लांब आहे. भेलीव गावामध्ये तुम्ही आलात ना तर तुम्हाला तिथे विचारू शकता की गाडी पार्किंगची सुविधा वगैरे कशी आहे, कुठे येते, तर ते तुम्हाला सांगतील. आम्ही पण तेच केलं. तिथे ना त्यांच्या बोर्डवरती नंबर दिलेला खाली. आम्ही रात्री 12:30 पावणे 1ला पोचलेलो. तेवढ्या टायमाला आम्ही त्यांना कॉल केला आणि त्यांनी कॉल रिसीव केला. मग त्यांच्या घरी गाडी पार्क करून आम्ही पुढचा ट्रेक जो आहे तो चालू केला. तर ते तुमच्यासोबत व्हायला नको म्हणून मी तुम्हाला एक इथून क्लिअर दिसते ती गोष्ट दाखवतो. थोडी लक्षात घ्या. या भेलीव गावातून तुम्ही ना या वाडीमध्ये यायची काही एक गरज नाही आहे. तुम्ही सरळ खालून या रस्त्यामागे वर येऊ शकता. तर आम्ही काय चुकी केली, आम्ही या गावातून पहिले या वाडीमध्ये आलो, तिथून आम्ही डायरेक्ट या सुळक्याच्या खाली आलो आहे बघा, इथपर्यंत आलो. आणि त्या आल्यावर आम्हाला समजलं की आम्ही रस्ता चुकलोय. मग काय, मग एक ऑप्शन आहे की भाई रिटर्न जा. इथपासून आम्ही मागे रिटर्न या जागेपर्यंत गेलो. इथे आम्हाला 1 तास गेला आणि तिथून परत व्यवस्थित असा रस्ता आम्हाला प्रॉपर गाड्याच्या वर घेऊन आला आहे. पण त्याच्या आधी आत्ता आम्ही काहीतरी खाऊ, कारण काल रात्री जेवलेलो, त्याच्यानंतर नाश्ता केलेला आणि तिथपासून काही खाल्लं नाही तर भूक तर लागलीच आहे. तर मॅगी बनवायचा प्लॅन आहे इथे. टेंट, टोपशा सगळं घेऊन आपण आता परतीचा प्रवास चालू करतोय. इथे आगीची व्यवस्था होती पण आम्ही इथे आग नाही पेटवली, कारण काय माहिती आहे का, एखादी जरी ठिंगळी वगैरे उडली ना तर पूर्णपणे पेटून जाईल. त्याच्यामुळं या कातळाच्या मध्ये आम्ही इथे आग पेटवलेली. किल्ल्यावरून आपण परतीचा प्रवास चालू केलाय. हे आपले पार्टनर पुढे निघालेत. काल रात्री तुम्हाला व्यवस्थित दाखवता नाही आलं. इथे पाण्याचं टाकं तयार करण्याचं काम चालू होतं पण ते पूर्ण अशा अवस्थेत ठेवलेले आहे. त्याच्याच डाव्या बाजूला हे पूर्णपणे मोठं असं पाण्याचं टाकं आणि याच्या बाजूला आहेत. तर इथे असे टोटल 3 पाण्याचे टाके आहेत आणि माझ्या हिशोबात पुढे सुद्धा पाण्याचे 3 टाके होते. म्हणजे या गडावर टोटल 6 पाण्याचे टाके आहेत. म्हणजे पाण्याची व्यवस्था खूपच चांगल्या प्रकारे केलेली आहे. भावांनो, हा जो पॅच आहे ना तो रात्री क्रॉस केला, त्याच्यामुळं आयडिया आली नव्हती की भाई कसा आहे. पण तुम्ही आत्ता बघा समोरून का तो उतरताना कसा दिसतो. सतीश आरामात, पाय घासू नको. तो टेंट ठेव साईडला. 9, 9:15 झालेत. आपण ना जो पायऱ्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत तो पॅच आपण पूर्णपणे कंप्लीट करून आता आपण त्या गुहेमध्ये जायला निघालोय. बाई परत एकदा अशा ठिकाणी ब्लॉक करायची गरज नाही आहे, पण आपण जिकडे चाललोय ना तो रस्ता तुम्हाला दाखवलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे चला गुहेकडे जाऊयात. असा काहीसा रस्ता आहे. या इथून आपण आपल्या बॅगी ठेवल्यात आणि असं दगडाच्या कडेकडेने आपण या गुहेमध्ये पोहोचलोय. ओके, तिकडे कोपऱ्यात बघ, बंद आहे. बंद आहे. राईट साईड. सगळीकडे बंद आहे. आणि मग तो रस्ता पुढे मग शिवदुर्ग प्रतिष्ठान कल्याण. तर यांनी ना
या बाजूनी प्रॉपर मार्किंग वगैरे करून ठेवले, बोर्ड वगैरे लावलेत की जर तुम्हाला या मार्गी जायचं असेल तुम्ही जाऊ शकता. 9:15 चालू केलेलं, 10 वाजेपर्यंत आम्ही खाली पोहोचलोय. जाऊन डायरेक्ट पाण्यात बसणार. फायनली आपण खाली उतरलोय. समोरनं असं काहीतरी आपल्या आलंय की आपली पब्लिक हे बघा इथे बस आणि बाई पाणी एवढं क्लिअर आहे.